आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाज़रीन, मैं हूँ नवीद अंजुम। ख़बरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास ख़बरों पर। ग्रेजुएट हल्का इंतखाब के लिए इलेक्शन इंतज़ामिया ने ज़ाहिर किया वोटर्स रजिस्ट्रेशन प्रोग्राम। डिवीजनल कमिश्नर जितेंद्र पापड़कर ने दी प्रेस कॉन्फ्रेंस के ज़रिए इत्तला। हज 2026 के लिए पहली वेटिंग लिस्ट के 5,574 दरख्वास्त गुजारों का कर लिया गया इंतखाब। 11 अक्टूबर से कबल अदा करनी होगी अखराजात की रकम 1,52,300 रुपये। एक लंबे तवक्कुफ के बाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन का गैर कानूनी दस्ता फिर हुआ मुतहर्रिक। रोशन गेट से मदनी चौक तक की गई कार्रवाई और हटाए गए ट्रैफिक में रुकावट बनने वाले शेड्स और टपरियां। और यूनिसेफ और हुकूमत महाराष्ट्र की जानिब से मुनक्कदा ग्रीन क्लब मुकाबलों में मौलाना आज़ाद कॉलेज ने हासिल किया पहला इनाम। पूना में मुनक्कदा तकरीब में मुअज़्ज़िज़ मेहमानों के हाथों प्रिंसिपल मजहर फारूकी ने हासिल किया एजाज़। इदारे में खुशी की लहर। अब खबरें तफसील से। औरंगाबाद डिवीज़न में ग्रेजुएट वोटर्स के लिए वोटर रजिस्ट्रेशन प्रोग्राम का ऐलान किया गया है। डिवीजनल कमिश्नर जितेंद्र पापड़कर ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में इस हवाले से अहम मालूमात फराहम की। डिवीज़न में इंतखाबात की तैयारी ज़ोरों शोर से जारी है। डिवीजनल कमिश्नर जितेंद्र पापड़कर ने बताया कि यह रजिस्ट्रेशन प्रोग्राम तमाम शहरों और देहातों में शुरू किया जाएगा। अहल वोटर्स अपनी रजिस्ट्रेशन यकीन बनाने के लिए शनाख्ती कार्ड और तालीमी असनाद साथ लाएँ। इस इक़दाम से न सिर्फ इंतखाबात में शफाफियत को यकीनी बनाया जाएगा बल्कि ज़्यादा से ज़्यादा शहरियान की हिस्सेदारी भी मुमकिन होगी। प्रेस कॉन्फ्रेंस में मज़ीद बताया गया है कि ये प्रोग्राम हर ग्रेजुएट वोटर तक रसाई आसान बनाने के लिए डिज़ाइन किया गया है ताकि हर शहरी अपना हक़ राय दही इस्तेमाल कर सके। विधान परिषद निवडणूक आपली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1/11/25 या अर्हता दिनांकावर औरंगाबाद विभागाची आपल्याला निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम या निमित्तानं आपला आता सुरू होतोय। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता पहिल्यांदा तर काम सुरू होतंय ते म्हणजे मतदार नोंदणीचं। आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीची जी काही मतदार यादी आहे ती मतदार यादी डी नोव्हो मतदार यादी असते। त्यामुळे प्रत्येक मतदाराला यापूर्वी जरी त्यांनी कुठेही मतदान केलेलं असलं तरी पण त्याला नव्यानं पुन्हा ॲप्लिकेशन करून घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावं लागतं आणि म्हणून या मतदार नोंदणीचा पहिला जो काही त्याचं नोटिफिकेशन आहे ते आम्ही उद्या 30 सप्टेंबर रोजी उद्या प्रसिद्ध करीत आहोत। याची जाहीर सूचना उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पुनर्प्रसिद्धी जी आहे ती पुनर्प्रसिद्धी पुन्हा 15 ऑक्टोबर रोजी, कारण मध्ये लोक विसरून जातात पुन्हा की याचं काही मतदार यादीचं पुनरीक्षणाचं काम सुरू झालंय आणि म्हणून पुन्हा त्याची पुनर्प्रसिद्धी आपण 15 ऑक्टोबर 2025 रोजी करणार आहोत आणि त्याची द्वितीय पुनर्प्रसिद्धी पुन्हा 25 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देणार आहोत। यानंतर त्याचा आपल्याला जो काही फॉर्म भरायचा असतो तो आहे फॉर्म नमुना 18, फॉर्म नंबर 18। तो स्वीकारण्याचा त्याची जी काही अंतिम दिनांक आहे ती दिनांक 6 नोव्हेंबर 25 पर्यंत आहे आणि त्याची जी काही हस्तलिखित यादी तयार करून घेऊन त्याची प्रारूप मतदार यादीची छपाई ही 20 नोव्हेंबर पर्यंत केल्या जाणार आहे आणि त्याची नंतर प्रारूप मतदार यादीची जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि मग ह्या यादीवरती कोणाला काही दावे किंवा हरकती काही करायच्या असतील तर त्या स्वीकारण्याचा जो कालावधी राहणार आहे अंतिम कालावधी तो आहे 25 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत। म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत आपल्याला कोणाला याच्या संदर्भात क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दाखल करता येतील आणि हे मग आल्यानंतर त्याच्या संदर्भात त्याच्यावरती निकाली काढण्याचा जो दिनांक राहील तो दिनांक आहे 25 डिसेंबर 2025 आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धीचा दिनांक आहे 30 डिसेंबर 2025 पर्यंत। म्हणजे हा जरी प्रोग्राम आपला 30 डिसेंबर 2025 रोजी संपणार असला तरी कोणत्याही पदवीधराला कधीही म्हणजे निवडणूक जाहीर झाल्याच्या पासून नॉमिनेशनच्या 10 दिवस अगोदरपर्यंत कधीही त्याला आपलं नाव मतदार यादीत इन्क्लूड करण्यासाठी ॲप्लिकेशन करता येतं। साधारणतः ही निवडणूक आपली पुढच्या वर्षी होणार असल्यामुळे जरी ही कालावधी जरा तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटत असला तरी पण कोणाला कधीही पण आपल्याला अर्ज करता येतो फक्त नॉमिनेशनच्या 10 दिवस अगोदरपर्यंत।
याच्यामध्ये जो काही त्याला अर्हता राहणार आहे पदवीधरला तो आहे की 1/11/25 पूर्वी किमान 3 वर्षाचा पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र आहे. म्हणजे साधारणतः 1/11/22 किंवा 10/22 ही त्याची शेवटची तारीख राहणार आहे. त्या तारखेपर्यंतपासून पुढच्या 3 वर्षाचा कालावधी हा मध्ये झालेला पदवीधर हा याच्यासाठी पात्र राहणार आहे. मी त्याच्या अगोदर त्याच्यापूर्वी मतदार नोंदणीसाठी नमुना 18 मधील अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये आपल्या या नमुना 18 सोबत त्याच्या पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक सादर करणं आवश्यक आहे. यासोबत त्याची मूळ प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका तपासणीसाठी जर का त्यांनी डेसिग्नेटेड ऑफिसरला दाखवली तर त्याला लगेचच पुन्हा त्याला वेगळ्या साक्षांकनाची गरज नाही किंवा अटेस्टेशनची त्याला आवश्यकता नाही. फक्त जर का झेरॉक्स कॉपी असेल तर मात्र त्याला त्या आपल्या गॅझेटेड ऑफिसरकडनं अटेस्टेड केलेली कॉपी ही त्यांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेली असली पाहिजे. याच्यामध्ये त्यांचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज 2च प्रकारे स्वीकारला जाणार आहेत. एक तर तो अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे आमच्या कार्यालयाकडे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कलेक्टर्स आपण सर्व कलेक्टर्सना आपण यासाठी नेमणार आहोत. ते सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत आणि पदनिर्देशित अधिकारी नावाचे आपण अधिकाऱ्यांना आपण नेमलेलं आहे. ते तहसील कार्यालयाला तहसीलदार आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत आणि काही आपल्याला कॉर्पोरेशन एरियामध्ये आपले वार्ड ऑफिसर्स म्हणून जे ज्यांना नेमलेलं असतं महापालिकेमध्ये ते सगळं वार्ड ऑफिसर्स हे याच्यासाठी डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचं ॲप्लिकेशन आपल्याला करण्याची मुभा आहे. कोणत्याही राजकीय पक्षांना एक गठ्ठा पद्धतीनं अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. याची आम्ही राजकीय पक्षाची देखील आत्ताच बैठक घेतली. त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील आम्ही याबाबत सूचित केलेलं आहे की आपल्याला एक गठ्ठा पद्धतीनं अर्ज स्वीकारला जाणार नाही. कुटुंबाच्या मात्र एका सदस्याला जर का त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं एकत्रितरित्या अर्ज द्यायचे असतील तर त्याच्यासाठीचा एक प्रिस्क्राईब नमुना आताच आयोगाने प्रिस्क्राईब केलेला आहे. ती पण आम्ही कॉपी सगळ्या राजकीय पक्षांना आणि प्रेसला आपण देत आहोत की त्याचा फक्त त्याच्या एका कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी सगळ्या माझ्या कुटुंबामध्ये एवढे पदवीधर आहेत आणि ते त्यांनी सर्टिफाय करून दिलं तर ते अर्ज फक्त त्यांना आपल्या डेसिग्नेटेड ऑफिसरकडे देता येतील. तर त्याच्या अनुषंगाने सूचना ह्या आपण आपल्या माध्यमातून आपण सर्व पदवीधर मतदारांच्यापर्यंत पोहोचवाव्या अशी आपणास विनंती है। महाराष्ट्र में गुज़िश्ता 24 घंटों से मूसलाधार बारिश ने तबाही मचा दी है। डैम लबरेज हो चुके हैं जिसकी वजह से बड़े पैमाने पर पानी का इखराज जारी है। इस सूरत हाल पर वज़ीर बराए कुदरती आफ़ात गिरीश महाजन ने इंतज़ामिया को हाई अलर्ट रहने की हिदायत दी। शदीद बारिश के बाइस दही इलाकों का राब्ता टूट गया है, जबकि शहरों में पानी भरने से शहरी परेशान हैं। रियासत के बेशतर डैम जैसे जायकवाड़ी, कोयना, गंगापुर और अजनी 100% भर गए हैं और उनसे बड़े पैमाने पर पानी छोड़ा जा रहा है। नतीजतन गोदावरी, कृष्णा, भीमा समेत कई नदियां तुग़यानी पर हैं और करीबी देहात को इंतबाह जारी किया गया है। वज़ीर गिरीश महाजन ने अफसरान को हिदायत दी है कि फंसे हुए लोगों को तरजीही बुनियाद पर बचाया जाए और इमदाद में कोई ताख़ीर न हो। उन्होंने बीड़, लातूर, उस्मानाबाद समेत मुतअद्दिद अज़ला का दौरा करके सूरत हाल का जायज़ा भी लिया और आज औरंगाबाद में जायकवाड़ी डैम पर भी मुआयना किया और आबी वसाइल के हुक्काम से मनसूबाबंदी पर बात की। NDRF और रियासती टीमें बड़े पैमाने पर सरगर्म हैं और मुतासरा शहरियान को महफूज मकामात पर मुंतकिल किया जा रहा है। वजारत में 24 घंटे कंट्रोल रूम और हेल्पलाइन फ़ाल हैं ताकि अवाम को बरवक्त मालूमात मिल सकें। वज़ीर मौसूफ़ ने शहरियान से अपील की है कि दरिया किनारे या डैम के अतराफ़ न जाएँ, गैर ज़रूरी तौर पर घरों से बाहर न निकलें और इंतज़ामिया की हिदायत पर अमल करें। हालिया बारिश में किसान और फसलों को हुए नुकसानात का जायज़ा लेने रुकन पार्लियामेंट संदीपान भूमरे ने ताल्लुका सोएगांव के मुतासरा इलाकों का दौरा किया और किसानों से गुफ्तगू की। आया रहे कि सोएगांव ताल्लुक़े के किसान ज़्यादातर कपास की पैदावार पर मुनहसिर हैं, लेकिन पिछले हफ्ते मूसलाधार बारिश से कपास, सोयाबीन और तुअर की फसलों को भारी नुकसान हुआ। कई खेतों और ज़मीनों को भी बुरी तरह नुकसान पहुंचा। संदीपान भूमरे ने घोसला, नीमखेड़ी, टिड़का, नांदगांव और बोरमाल तांडा के मुतासरा खेतों का मुआयना किया। इस मौके पर उन्होंने किसानों से बराह रास्त बातचीत की और यकीन दिलाया कि नुकसान का तखमीना लगाकर इमदाद ज़रूर दी जाएगी। उन्होंने ज़िला इंतज़ामिया को हिदायत दी कि हर किसान का पंचनामा बरवक्त मुकम्मल हो और कोई भी मुतासरा किसान सरकारी सहूलतों से महरूम न रहने पाए। भूमरे ने कहा कि अचानक बारिश ने किसानों को सख्त मुश्किलात में डाल दिया है, मगर उन्हें हिम्मत के साथ इस बहरान का मुकाबला करना होगा। उन्होंने किसानों को ये भी यकीन दिलाया कि उनके नुकसान की तलाफ़ी के लिए वो मुसलसल कोशिश कर रहे हैं। ताल्लुका कन्नड़ में सैलाब और हादसात से मुतासरा ख़ानदानों से मुलाकात की गर्ज से
मराठा आंदोलन के रहनुमा मनोज जरांगे पाटिल ने ताल्लुक़े का दौरा किया। इस मौके पर MIM की जानिब से उनका इस्तकबाल किया गया। वाज़ेह हो कि गुज़िश्ता रोज़ मनोज जरांगे पाटिल ने ताल्लुक़ा कन्नड़ के मूसलाधार बारिश और हादसात में जाँ बहक किसानों और नौजवानों के घरों का दौरा किया। लिवाड़ी के भारत डगरे, गिराडा के मदन राठौड़ और हाथनूर के विशाल प्रांडे के लवाहिकीन से मिलकर दुख दर्द में शरीक हुए। उन्होंने ऐलान किया कि भारत डगरे के बच्चों अर्जुन और दीपाली की आला तालीम की जिम्मेदारी छत्रपति शिवाजी शिक्षण प्रसारक मंडल उठाएगा, जिसे खजांची बाबा साहब मोहिते ने फ़ौरन कबूल किया। इस दौरे में सुरेश वाकड़े समेत बड़ी तादाद में मराठा समाज मौजूद था। शेलगांव में जरांगे पाटिल ने बारिश से मुतासरा इलाकों का भी मुआयना किया। MIM सदर इम्तियाज़ जलील और ज़िला सदर समीर बिल्डर की रहनुमाई में नासिर पटेल दोस्त मंडल ने उनका सत्कार किया। प्रोग्राम में मराठा और मुस्लिम समाज के साथ गाँव वाले और किसान बड़ी तादाद में शरीक हुए। आखिर में जरांगे पाटिल ने ताल्लुक़े के दीगर मुतासरा खेतों का भी जायज़ा लिया। मराठवाड़ा में हालिया दिनों हुई बारिश ने किसान और फसलों को शदीद नुकसान पहुंचाया है। इन्हीं मसाइल को उजागर करने के लिए औरंगाबाद के कैम्ब्रिज चौक पर झुंझार छावा तंजीम के कारकुनान ने रास्ता रोको एहतजाज किया। एहतजाज के दौरान किसानों ने मुख्तलिफ मांगें पेश की। मज़ाहिरीन ने मुतालबा किया कि मुतासरा किसानों को फौरी इमदाद फराहम की जाए, फसल इंश्योरेंस और दीगर सरकारी स्कीमें फ़ौरन नाफिज की जाएँ। शदीद नारों के साथ किसानों और कारकुनान की बड़ी तादाद ने इस आंदोलन में हिस्सा लिया। एहतजाज के सबब कुछ वक्त के लिए ट्रैफिक जाम भी रहा। शुरका ने कहा कि इंतज़ामिया किसानों के मसाइल पर जल्द अज जल्द फैसला करे ताकि उनकी मुश्किलात कम हो सकें। आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील जिजाऊ चौक, केम्ब्रिज चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, पुरामध्ये ज्यांची घरं गेली त्यांना स्थलांतरित करून तात्काळ पुनर्वसन करावं, कोणत्याही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या पाल्यांना सर्व शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करावे आणि सर्वात प्रमुख मागणी सरसकट ओला दुष्काळ यांनी जाहीर करावा। अन्यथा आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करतोय। आज रास्ता रोको केला, जर तात्काळ शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्ही मंत्रालयावर घेराव घालणार आहोत। जिला औरंगाबाद के पैठन में वाक़े जायकवाड़ी डैम से पानी का ज़बरदस्त इखराज जारी है। इस ज़िमन में इंतज़ामिया ने नशेबी और दरियाई इलाकों में रहने वाले लोगों से एहतियात की अपील की है। गुज़िश्ता रात 10 बजे के मुताबिक जायकवाड़ी प्रोजेक्ट से 2,54,654 क्यूसेक पानी छोड़ा जा रहा है। डैम में पानी की आमद मुसलसल 3 लाख क्यूसेक से ज़्यादा है और ज़ख़ीरा अपनी गुंजाइश के 99.73% तक भर चुका है। इसीलिए 3 लाख क्यूसेक्स का पानी छोड़ने का फ़ैसला किया गया है। फील्ड कंट्रोल रूम औरंगाबाद की जानिब से दरियाओं के किनारे बसने वाले देहात को हिदायत दी गई है कि फ़ौरी एहतियाती इक़दामात किए जाएँ और महफूज मकामात पर मुंतकिल हो जाएँ। इंतज़ामिया ने शहरियान से ताउन की अपील की है। हज 2026 के लिए सेंट्रल हज कमेटी ने वेटिंग लिस्ट से मुंतखबा आज़मीन की फहरिस्त जारी कर दी। ये इत्तला हज हाउस औरंगाबाद इंतज़ामिया से मौसूल हुई। वाज़ेह रहे कि हज 2026 के लिए मौसूला दरख्वास्तों में से क़ुरान अंदाज़ी के ज़रिए 13 अगस्त 2025 को सेंट्रल हज कमेटी ने रियासत महाराष्ट्र के 12,443 दरख्वास्त गुज़ारों का इंतखाब किया था और 17,443 दरख्वास्त गुज़ारों को वेटिंग लिस्ट में शामिल किया था, जिनमें से 5,574 दरख्वास्त गुज़ारों का इंतखाब हज 2026 के लिए आज किया गया और हिदायत दी कि वेटिंग लिस्ट के 1 से 5,574 सिलसिला निशान के दरख्वास्त गुज़ार आइंदा 10 अक्टूबर तक अखराजात की रकम जमा करवा दें और ज़रूरी दस्तावेज़ात मा अखराजात की पेमेंट रसीद के साथ 15 अक्टूबर तक स्टेट हज कमेटी के दफ्तर में जमा करवा दें। स्ट्रीट वेंडर्स इस समाजी निज़ाम का एक हिस्सा हैं। उन्हें कौमी धारे से जोड़ने के लिए सहूलतें मिलनी चाहिए। इन ख्यालात का इजहार MLC संजय किनेकर ने किया। वो मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर में मुनक़िदा एक प्रोग्राम से मुखातब थे। प्रधानमंत्री स्वनिधि स्कीम के तहत मौलाना आज़ाद रिसर्च सेंटर में लोक कल्याण मेले का एहतमाम किया गया। MLC संजय कनेकर की सदारत में मुनक़िदा इस प्रोग्राम में एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, डिप्टी कमिश्नर लखी चंद चौहान, PRO तौसीफ़ अहमद, नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन के पाटिल और शेख माजिद मेहमानाने खुसूसी की हैसियत से शरीक थे। इस मौके पर हाज़रीन की रहनुमाई करते हुए MLC किनेकर ने कहा कि शहर में तकरीबन 14,000 स्ट्रीट वेंडर्स हैं, जिनके लिए जगह मुतय्यन करने की ज़रूरत है। उन्होंने मज़ीद कहा कि फेरी वाले हमारे समाज का एक अहम हिस्सा हैं,
جو ہمیں لگنے والی ضروریات زندگی کی اشیاء ہمیں گھر تک پہنچانے کا ایک اہم ذریعہ ہیں، جن کی فکر کرنا میونسپل کارپوریشن کے ساتھ ساتھ ہم سب کی ذمہ داری ہے۔ اس پروگرام میں بتایا گیا کہ پھیری والوں کو قومی دھارے سے جوڑنے کے لیے وزیر اعظم سوندھی یوجنا چلائی جاتی ہے، جس کے تحت انہیں پہلے مرحلے میں 10,000، دوسرے مرحلے میں 20,000 اور تیسرے مرحلے میں 50,000 تک قرض فراہم کروایا جاتا ہے۔ میونسپل کمشنر جی شریکانت کی ہدایت پر آج روشن گیٹ سے مدنی چوک تک ٹریفک میں حائل ٹین شیڈز، چبوترے اور راستوں کے کنارے پارک کی گئی گاڑیاں ہٹا دی گئیں۔ یہ کارروائی ایڈیشنل میونسپل کمشنر سنتوش واہولے کی رہنمائی میں زون نمبر 3 کے اسسٹنٹ کمشنر نعیم انصاری، بلڈنگ انسپکٹر سید جمشید، ناگری متر پتھک کے چیف پرمود جادھو اور ان کے عملے نے انجام دی۔ واضح رہے کہ شہر بھر میں ٹریفک جام کے واقعات میں اضافے کے سبب شہریان کو دقتوں کا سامنا رہتا ہے۔ اس ٹریفک جام کی وجوہات میں سے ایک وجہ راستوں کے کنارے ناجائز قبضے جات اور 2 ویلر و 4 ویلر گاڑیوں کی غیر قانونی پارکنگ ہے۔ لہٰذا اس سنگین مسئلے کو حل کرنے کی غرض سے میونسپل انتظامیہ نے خصوصی مہم آج سے شروع کی، جس کا 2 روز قبل ہی اعلان کیا گیا تھا، اور میونسپل عملے نے شہر کے مختلف علاقوں میں اناؤنسمنٹ کرتے ہوئے شہریان سے اپیل کی تھی کہ راستوں میں حائل رکاوٹیں وہ خود ہی ہٹا لیں، بصورت دیگر پیر سے میونسپل عملہ حرکت میں آ جائے گا، جس کے مطابق آج روشن گیٹ سے مدنی چوک کے درمیان کارروائی کی گئی۔ اس ضمن میں مزید معلومات اسسٹنٹ میونسپل کمشنر نعیم انصاری نے صحافیوں کو دی۔ आदरणीय माननीय आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर माननीय जी श्रीकांत सर यांच्या आदेशाने रोशन गेट ते मंदी चौक ही प्राथमिक कारवाई हातात घेण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत आज सकाळपासून आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यांच्या माननीय अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे सर यांच्या आदेशानुसार सदरील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे। आज आम्ही पुढे आलेले शेड आणि चबुतरे गोटे वगैरे काढण्याची प्राथमिक कारवाई करतात। जागोजागी ज्या वाहने कित्येक दिवसापासून पडून आहेत ती वाहने उचलण्याची कारवाई पण आम्ही सोबतच करत आहोत। आज रोशन गेट ते मंदी चौक पर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा दमडी महल ते चंपा चौक पर्यंत ते नियोजन आहे। आता जसा वेळ समजा संयुक्त होईल त्यानुसार कारवाई करण्यात। वर्ल्ड टूरिज्म डे 2025 की मुनासिबत से स्कूली तलबा के माबैन 15 تا 20 सितंबर के दरमियान ड्राइंग मुकाबले रखे गए थे, जिनमें म्यूनसिपल कॉरपोरेशन के सेंट्रल प्राइमरी स्कूल नंबर 1 किरारपुरा के तलबा ने 2 ग्रुप्स में पहला, दूसरा और तीसरा मकाम हासिल करके अपने स्कूल का नाम रोशन किया। इंडियन टूरिज़्म डिपार्टमेंट की जानिब से वर्ल्ड टूरिज़्म डे 2025 की मुनासिबत से मेरा ज़िला मेरी सियाहत थीम पर स्कूली तलबा के दरमियान ड्राइंग मुकाबले रखे गए थे, जिसके लिए 5वीं ता 7वीं, 8वीं ता 10वीं और 11वीं और 12वीं जमात के तलबा के 3 ग्रुप्स बनाए गए थे और उन्हें महाराष्ट्र के जंगलात और किला, वर्ल्ड हेरिटेज साइट ऑफ इंडिया और रेड टूरिज़्म ऑफ हिस्टोरिकल साइट्स इन औरंगाबाद के उन्वानात दिए गए थे, जिसमें 5वीं ता 7वीं जमात के ग्रुप्स में म्यूनसिपल कॉरपोरेशन के सेंट्रल प्राइमरी स्कूल नंबर 1 किरारपुरा की तालिबा फिरिया आमिर चाउश ने पहला, अमन शेख फारूक ने दूसरा और सईदा आयशा ने तीसरा इनाम हासिल, जबकि शेख मेराज फारूक और महक शेख शफीक ने तरगीबी इनामात हासिल किए। इसी तरह 8वीं ता 10वीं जमात के ग्रुप में मसीरा मोहम्मद उवैस ने पहला, मसीरा शाहनवाज सैयद ने दूसरा और शेख जवेरिया ने तीसरा मकाम हासिल किया। इसी तरह इसी स्कूल से शेख मुस्तकीम फरीद और अमन पाशा बागबान ने तरगीबी इनामात हासिल किए, जिन्हें 25 सितंबर को देवगिरी कॉलेज के ऑडिटोरियम हॉल में मुनक़िदा तकरीब में डिप्टी डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ टूरिज़्म के रीजनल ऑफिस के डिप्टी इंजीनियर अभिषेक मोदी राज, असिस्टेंट डायरेक्टर शेख अजीमुद्दीन और टूरिज़्म असिस्टेंट शिवाजी गायकवाड़ के हाथों एजाज़ात से नवाजा गया। म्यूनसिपल स्कूल के तलबा की शानदार कामयाबी पर म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत और डिप्टी कमिश्नर व शोबे तालीमात के HOD अंकुश पांढरे ने स्कूल की सदर मौलमा रईसा बेगम अयूब खान और दीगर स्टाफ मेम्बरान की काविशों को सराहते हुए इन कामयाब तलबा को मुबारकबाद देते हुए उनके मुस्तकबिल के लिए नेक ख्वाहिशात के नजराने पेश किए। लीगल सर्विसेज अथॉरिटी के ज़ेर एहतमाम मुंबई हाई कोर्ट की मोबाइल वैन के ज़रिए 2 रोज़ा लोक अदालत का इनेकाद किया गया।
یہ لوک عدالت شبر چنچولی نکیب گاؤں اور بودھے گاؤں بو میں منعقد ہوئیں۔ چنچولی نکیب میں منعقدہ شبیر کی صدارت پھلمبری عدالت کی پرنسپل جج ڈاکٹر شریمتی RS کلکرنی نے کی، جبکہ بودھے گاؤں بو کی شبیر میں صدارت سہ دیوانی جج چندرکانت پاٹل نے کی۔ افتتاح سرپنچ کوشل بائی واڈیکر اور شیتل کرن راجپوت کے ہاتھوں عمل میں آیا۔ اس موقع پر وکلاء نے عوام کو مختلف موضوعات پر رہنمائی فراہم کی۔ ایڈوکیٹ سومناتھ گائیکواڑ نے متبادل تنازع حل کرنے کے طریقے اور اس کے فوائد پر، ایڈوکیٹ امول ڈھیپلے نے شہریان کے بنیادی فرائض پر، جبکہ ایڈوکیٹ کرن توپے نے خواتین کی سلامتی اور رازداری پر، اور اسی طرح ایڈوکیٹ پرکاش تھورات نے نالسا کی فلاحی اسکیموں پر روشنی ڈالی۔ پروگرام میں عدالت کے افسران، تعلقہ وکیل سنگھ کے عہدیداران، مقامی سرپنچ، پولیس پٹیل، سماجی نمائندے اور طلباء بڑی تعداد میں موجود تھے۔ معززین نے اپنے خطاب میں کہا کہ قانون کا علم ہر شہری کی بنیادی ذمہ داری ہے۔ خواتین کے خلاف جرائم، ان کے قانونی حل اور حکومت کی مختلف اسکیموں سے واقفیت بڑھنے سے دیہی عوام میں بیداری پیدا ہوتی ہے۔ شہریان نے اس شبیر کے انعقاد پر اطمینان کا اظہار کیا اور کہا کہ اس طرح کے پروگرام وقتاً فوقتاً منعقد ہونے چاہئیں تاکہ عام آدمی تک قانون کی جانکاری پہنچ سکے۔ میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت کی ED کے ذریعے جانچ کروائی جائے، اس مطالبے پر انا بھاؤ ساٹھے فاؤنڈیشن کی جانب سے میونسپل کمشنر کے خلاف کلکٹر آفس پر زوردار احتجاجی مظاہرہ کیا گیا۔ مظاہرین نے الزام لگایا کہ میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت ایک لاپرواہ آفیسر ہیں جنہیں عوام کی پریشانیوں سے کوئی لینا دینا نہیں ہے۔ انہوں نے راستہ کشادگی مہم کے نام پر ہزاروں خاندانوں کو بے گھر کر دیا۔ سدھارتھ گارڈن کی حفاظتی دیوار گرنے کے سبب اس حادثے میں جو خواتین فوت ہو چکی تھیں ان کے خاندانوں کو اب تک انصاف نہیں مل پایا۔ اسی طرح کے دیگر کئی سنگین الزامات میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت پر ان لوگوں نے لگائے اور ED کے ذریعے ان کی کارکردگی کی جانچ کروانے کا مطالبہ کرتے ہوئے ضلع کلکٹر آفس پر زوردار مظاہرہ کیا۔ आज आम्ही अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शन करीत आहोत, कारण की महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या समाजातील 2 ते 3 व्यक्तींचा अपघात झालेला आहे, परंतु महापालिका आयुक्त याकडे कानडोळा करीत आहे। कुठल्याही प्रकारची शासकीय मदत करत नाही, कुठल्या प्रकारचे पीडित कुटुंबियाला न्याय देत नाही, त्यांना त्या ठिकाणी नोकरी सुद्धा देत नाही। आम्ही त्यांना 2 ते 3 वेळेस विनंती सुद्धा केली, तिथे उपोषण लावलं, परंतु हा हुकुमशाह असलेला मनपा आयुक्त कुठल्या प्रकारचं मनावर घेत नाही। अशा मनपा आयुक्ताच्या विरोधात आज आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निदर्शन लावले आहोत। हा सदरील आयुक्त हा खरोखर जातीवाद करतो आहे, कारण की 2 ते 3 वेळेस आम्ही उपोषण लावून 4 दिवस उपोषणला बसले असून सुद्धा त्या आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची ते लहान लहान मुलं असताना सुद्धा त्यांनी काळजी घेतली नाही। त्यामुळे आम्ही या मनपा आयुक्ताचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि त्या विरोधात आम्ही हा आंदोलन लावलं आहे। ریاست مہاراشٹر کے اعلیٰ و تکنیکی تعلیم محکمے کی جانب سے شہر کے مولانا آزاد کالج کے گرین کلب کو بہترین گرین کلب کے اعزاز سے نوازا گیا۔ اس ضمن میں ایک تقریب ٹیکنیکل سائنس یونیورسٹی پونے میں منعقد کی گئی تھی، جس میں ریاست مہاراشٹر کے اعلیٰ و تکنیکی تعلیم کے وزیر چندرکانت دادا پاٹل کی خصوصی موجودگی میں ہائر اینڈ ٹیکنیکل ایجوکیشن ڈپارٹمنٹ کے ڈائریکٹر ڈاکٹر شیلندر دیولانکر کے ہاتھوں کالج کے پرنسپل ڈاکٹر مظہر فاروقی کو دیا گیا۔ اس تقریب میں یونیسیف کے یوسف کبیر، ٹیکنیکل ایجوکیشن ڈپارٹمنٹ کے ڈائریکٹر ڈاکٹر ونود ودیہت کار اور ٹیکنیکل سائنس یونیورسٹی کے وائس چانسلر پروفیسر بھیروڑا مہمانان خصوصی کی حیثیت سے شریک تھے۔ یہ مقابلہ یونیسیف اور حکومت مہاراشٹر کے اشتراک سے منعقد کیا گیا تھا، جس میں ریاست بھر سے 360 کالجز نے حصہ لیا تھا۔ اس مقابلے میں مولانا آزاد کالج نے 100 میں سے 90 نمبر حاصل کیے اور پہلا مقام حاصل کر لیا۔ IB پاٹھک ویمنز کالج نے 85 نمبرات حاصل کر کے دوسرا مقام حاصل کیا، جبکہ دیوگیری کالج نے 85 نمبرات حاصل کر کے تیسرا انعام حاصل کیا۔ ذرائع کے مطابق مولانا آزاد کالج آف آرٹس، سائنس اینڈ کامرس میں ڈاکٹر اشفاق خان کی رہنمائی میں گرین کلب کے نام سے مختلف سرگرمیاں انجام دی جاتی ہیں، جن میں شعبہ NSS کے ذریعے شجرکاری، رین واٹر ہارویسٹنگ، پلاسٹک کے استعمال پر پابندی، نلوں کے ذریعے سپلائی کیے جانے والے پانی کو ضائع ہونے سے بچانا جیسے اقدامات عمل میں لائے جاتے ہیں۔ مہاراشٹر حکومت کے تیار کردہ ایپ کے مطابق تعلیمی سال 2023-24 2024-25 میں مولانا آزاد کالج کے طلباء نے 1 کروڑ 20 لاکھ لیٹر پانی کو ضائع ہونے سے بچایا۔ اسی طرح کالج کیمپس میں شجرکاری کرتے ہوئے 120 اقسام کے 1100 پودے لگائے جانے کی تفصیلات اس ایپ پر درج ہیں۔ یہی نہیں، رسول پورے سے قریب کھڑتر نامی گاؤں کو کالج نے اڈاپٹ کیا ہے اور یہاں بھی شجرکاری کی جا رہی ہے۔
ماحولیاتی تحفظ اور گرین مہاراشٹر مہم میں مولانا آزاد کالج کے تعاون کے پیش نظر حکومت مہاراشٹر نے مولانا آزاد کالج کو اعزاز سے نوازا۔ اس کامیابی پر مولانا آزاد ٹرسٹ کے صدر فرحت جمال اور تمام بورڈ آف ڈائریکٹرز نے مولانا آزاد کالج کے طلباء، پرنسپل اور تمام تدریسی و غیر تدریسی اسٹاف کو مبارکباد پیش کی۔ علاقے کے کسانوں کو قدرتی آفات اور موجودہ بحران سے باہر نکالنے کے لیے کل 1400 کروڑ روپے کا ریاستی فنڈ اورنگ آباد ڈویژن کو فراہم کیا گیا ہے، جس سے متعلق پریس کانفرنس میں تفصیلی معلومات دی گئیں۔ واضح ہو کہ اورنگ آباد ڈویژن قدرتی آفات سے شدید متاثر ہوا ہے۔ ڈویژن کے 31 لاکھ ہیکٹر رقبے میں خشک سالی کے اثرات دیکھنے کو ملے ہیں اور بارشوں نے زمین کو خراب کر دیا ہے۔ لاکھوں کسان مشکلات کا شکار ہیں۔ تاہم اطلاع یہ ہے کہ آفات اور موجودہ بحران سے نمٹنے کے لیے ریاستی حکومت نے 1400 کروڑ روپے کا فنڈ فراہم کیا ہے، جس کی اطلاع آج ڈویژنل کمشنر جتیندر پاپڑکر نے پریس کانفرنس میں دی۔ मागच्या कालावधीमध्ये या 3-4 दिवसामध्ये अतिशय मोठं संकट आपल्या संभाजीनगरच्या पूर्ण विभागावरच होतं आणि रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट हे सगळे अलर्ट करता करता सगळ्या 4 दिवसापासून आमचे सर्व यंत्रणेचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून ते आमच्या खालचे सर्व यंत्रणा, सीओ जिल्हा परिषद असू दे, आमच्या सर्व विभागाच्या लोकांनी, सर्वच लोकांनी याच्यामध्ये अतिशय मोठं आणि महत्त्वाचं काम या निमित्तानं झालं आणि म्हणूनच कदाचित आपलं जे काही टाइमली जे काही इंटरव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो, टाइमली इंटरव्हेन्शन, वरच्या विभागांचं कोऑर्डिनेशन, इरिगेशन डिपार्टमेंटशी असलेला सुसंवाद, त्यांच्या माध्यमातून असलेलं कॅल्क्युलेशन बरोबर वेळेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांची खूप मोठी मदत झाली। म्हणजे प्रेसच्या माध्यमातून जेवढं काही आपण चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जातो त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने जाता आलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे आता पाणी तर शिरणार होतं, काही ठिकाणी लो लाईन एरियामध्ये पाणी जाणार होतं हे पक्क होतं, परंतु कुठे मोठ्या अशा कॅज्युअलिटीज किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण नुकसान म्हणू, ते नुकसान आपलं म्हणजे मृत्यूच्या अनुषंगाने, डेथच्या अनुषंगाने ते काही आपलं झालेलं नाही हे आपल्याला खरोखरच पहिल्यांदा तर मानलं पाहिजे। आणि त्यासाठी आमच्या सर्व यंत्रणेचं मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन की आमच्या सर्व यंत्रणेने खूप चांगलं काम केलं। राहिला फक्त प्रश्न दुसरा आता आहे की आत्ताच्या घटकेला काय परिस्थिती आहे, तर आत्ताच्या घटकेला बऱ्यापैकी गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत। पाऊस जर पूर्णतः बऱ्यापैकी थांबलेला आहे, सर्व जिल्ह्यात आता अजिबात आज कुठेही असं काही रिपोर्टिंग नाही। जायकवाडीचा जो मेजर आपला इश्यू होता, जायकवाडीच्या मध्ये काल आपण 3:25 ला 3:06 ला आपण होतो, शेवटी 3:25 ला जाण्याचं ठरलं होतं आणि ते तर मला काल सांगत होते की ते 3:50 ला जावं लागते, काय अशी परिस्थिती होती। आता 3:50 जर का आपण गेलो असतो 3,50,000 क्युसेक्स, तर मला वाटते की मोठा हॅवॉक होण्याची शक्यता होती, परंतु आपल्या सर्वांचं सुदैव आणि आपल्या सर्व नागरिकांचं सुदैव, प्रशासनाचं देखील सुदैव की तिथपर्यंत आपल्याला जायचं काम पडलं नाही। 3-6 तरी फार कमी कालावधी आपल्याला ठेवायला लागला आणि पाणी आता रिसीड व्हायला लागलेलं आहे। आता जवळपास साधारणतः 7,000 लोक आता 24,676 लोक स्थलांतरित झाले होते। आता 17,885 तात्पुरता निवारा गृहात होते आणि 6,791 आता म्हणजे 7,000च्या जवळपास लोक आता त्यांच्या घरी पण पोहोचलेले आहेत आणि उर्वरित सध्या लोकांचं पण आता आम्ही आजच्या दिवस आम्ही वाट बघतो की पुन्हा पावसाचा काही भरोसा नाही, पुन्हा कुठला अलर्ट आला तर पुन्हा या लोकांना पुन्हा काढणं अवघड होईल आणि म्हणून आम्ही सावकाश थोडासा विचार करून घेऊन पुढचं मेट्रोलॉजीचे आपले अंदाज बघून हळूहळू या लोकांना घरापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी आपली व्यवस्थापन करणार आहोत। आता त्याच्यामुळे आता जायकवाडीचा इश्यू संपलेला असल्यामुळं बाकीच्या ठिकाणचा सध्या पूर आता ज्या छोट्या नद्या आपल्या होत्या, सिंदफणाचा आपला मेजर इश्यू होता की गेवराई आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात बीडमध्ये हा इश्यू येणार होता। नांदेडमध्ये मेजर इश्यू निर्माण झालेले होते, त्याच्यामध्ये पुढचं पोचंपाडचं पुन्हा पाण्याचं काय करायचं हा प्रश्न होता, परंतु जिल्हाधिकारी नांदेड, बीड, धाराशिव सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्याने फार रेकॉर्ड ब्रेक लोकांना इव्हॅक्युएट करून घेऊन त्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने काल 2 दिवसापासून ते त्यांनी तिथे ते ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं आता इव्हॅक्युएशनचं काम आता जवळपास संपुष्टात आलंय। आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणी असं अडकलेलं आहे, टपरावरती अडकला आहे, घरी अडकलेला असा कोणी माणूस आता राहिलेला नाही। आता फक्त आहे की ज्या लोकांचं आता नुकसान झालंय त्या लोकांचे आता पंचनामे पूर्ण करणे, कारण आपण आता ऑलरेडी आपले जवळ आपण 27 लाख आपलं परवा दिवशीचं होतं, 30 लाख आपण परवा दिवशी आपण रिपोर्ट केलं होतं मला वाटतं। राष्ट्रीय बाल कामगार टीचर्स और अमले ने आज जिला कलेक्टर ऑफिस के सामने धरना शुरू किया। उनका मुतालबा है कि उन्हें सरकारी मुलाजिमत में शामिल किया जाए और कोरोना के दौरान दिए जाने वाले मुशाहिरे का बकाया फ़ौरन अदा किया जाए।
واضح ہو کہ آج ضلع مجسٹریٹ کے دفتر کے باہر راشٹریہ بال کامگار منصوبے کے اساتذہ اور دیگر عملہ دھرنے پر بیٹھا ہوا ہے۔ ان کا کہنا ہے کہ سرکاری ملازمت میں شامل نہ کرنے اور کووڈ کے دوران واجبات کی ادائیگی میں تاخیر نے انہیں شدید مالی مشکلات میں ڈال دیا ہے۔ مظاہرین نے پرامن انداز میں اپنے مطالبات پیش کرتے ہوئے انتظامیہ سے فوری توجہ کا مطالبہ کیا ہے۔ مقامی انتظامیہ سے توقع کی جا رہی ہے کہ وہ جلد از جلد اس مسئلے کو حل کرے تاکہ اساتذہ اور عملے کے حق میں انصاف ممکن ہو سکے۔ प्रमुख मागण्या आमचं जे थकीत वेतन बाकी आहे सरकारकडे त्यांनी ते त्वरित द्यावं आणि दुसरं की आमचा समायोजनाचा विषय होता। गेल्या आम्ही 20 वर्षापासून आम्ही त्याच प्रोसेसमध्ये की प्रत्येक वेळेस उपोषण करायची, मुंबईला जायचं, दिल्लीला जायचं, पाठपुरवठा घ्यायचा, तरी अद्याप सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही। आणि तुमचा हा प्रश्न आता बरोबर होता सरांना की बाबा आता सगळीकडे वातावरण सध्या हे झालेले आणि दुष्काळग्रस्त याच्यामध्ये पावसाचं, पण इतके दिवस आमचा विचार कोणीच केला नाही ना की आम्ही त्यावेळेस पण इथे येऊन बसलो, दिवाळीच्या वेळेस पण इथे आलो होतो, दर 6 महिन्यांनी इथे येऊन उपोषण करतो, तरी आमच्याकडे तुमचं लक्षच नाही सरकारचं। आता माघार नाही सर। एवढंच आहे की आता हे आंदोलन झाल्यानंतर आता पुढच्या आंदोलनाचा इशारा आता सर्व आम्ही वरती जाणार आहे, तिथं मुंबईमध्ये तिथं करणार आहे मंत्र सरस्वती बम। त्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की आम्हाला शासकीय सेवेत समायोजन करावे आणि कोविड-19च्या काळातील आमचे थकीत मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागण्या आहेत सर। जवळपास 6 महिन्याचं मानधन थकीत आहे सर आणि निधी सुद्धा उपलब्ध आहे। निधी म्हणजे किती लोकांचं तसं नाही सांगता येणार, पण जवळपास 45 संक्रमण केंद्रांचं कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत आहे। टोटल जिल्ह्यामध्ये एका संक्रमण शाळेत 4 लोक कार्यरत होते, 300-350 लोकांचं मानधन थकीत आहे। मुकुंदवाड़ी रेलवे स्टेशन के गेट नंबर 56 पर गैर कानूनी तौर पर बंदूक फरोख्त करने आए एक शख्स को मुकुंदवाड़ी पुलिस ने रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। वाज़ेह हो कि ये कार्रवाई मुकुंदवाड़ी पुलिस थाने की खुसूसी टीम ने अंजाम दी। गिरफ्तार मुलजिम का नाम दत्ता सुनील राउत बताया जा रहा है। उसके कब्ज़े से पुलिस ने बंदूक और 2 जिंदा कारतूस समेत तकरीबन 57,000 रुपये मालियत का सामान जब्त किया। इस मामले में मुलजिम पर असलहा एक्ट के तहत मुकदमा दर्ज किया गया है। मज़ीद तफ्तीश मुकुंदवाड़ी पुलिस के ज़रिए जारी है। आम्हाला आमचे पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे दत्ता सुनील राऊत हा एक पिस्टल विक्रीसाठी बनावट कट्टा विक्रीसाठी 56 नंबर गेटवर येणार आहे म्हणून, आणि त्यातून मग आम्ही छापा कारवाई करून दत्ता सुनील राऊत या आरोपीकडनं कट्टा आणि 2 कारतूस आम्ही जप्त केलेले आहेत। ऑगस्ट 2024 मध्ये तिच्यावर एक मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये मार्च 2025 3 मार्च 2025 ला दरोड्याची तयारी, त्यात सुद्धा जे काय त्याचे साथीदार होते त्यांच्याकडनं पण एक 325 गुन्हा, तिच्यात पण सेक्शन आहे म्हणजे आर्म्स ऍक्टचं सेक्शन आहे, तर तिथे एक पिस्टल बनावट कट्टा तिथे जप्त आहे। खबरें ख़त्म करने से पहले आइए एक बार फिर नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। ग्रेजुएट हल्का इंतखाब के लिए इलेक्शन इंतजामिया ने जाहिर किया वोटर्स रजिस्ट्रेशन प्रोग्राम। डिविजनल कमिश्नर जितेंद्र पापड़कर ने दी प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इत्तला। हज 2026 के लिए पहली वेटिंग लिस्ट के 5,574 दरख्वास्त गुजारों का कर लिया गया इंतखाब। 11 अक्टूबर से कबल अदा करनी होगी अखराजात की रकम 1,52,300 रुपये। एक लंबे तवक्कुफ के बाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन का गैर कानूनी दस्ता फिर हुआ मुतहर्रिक। रोशन गेट से मदनी चौक तक की गई कार्रवाई और हटाए गए ट्रैफिक में रुकावट बनने वाले शेड्स और टपरियां। और यूनिसेफ और हुकूमत महाराष्ट्र की जानिब से मुनक्कदा ग्रीन क्लब मुकाबलों में मौलाना आज़ाद कॉलेज ने हासिल किया पहला इनाम। पूना में मुनक्कदा तकरीब में मौजूद मेहमानों के हाथों प्रिंसिपल मजहर फारूकी ने हासिल किया एजाज़। इदारे में खुशी की लहर। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा यहीं ख़त्म होता है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं नवीद अंजुम आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।